आजची आपली रेसिपी माझ्या मुलीने फरमाईश केलेली आहे। तिला बटाट्याच्या काचऱ्या खूप आवडतात। टिफिनसाठी मी तिला आठवड्यातनं 1 ते 2 वेळा देते। त्याच्यामुळे आज ती बोलली, मम्मा मला आज बटाट्याच्या काचऱ्या पाहिजेत टिफिनला। म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करते। खायला अतिशय चटपटीत आणि मसालेदार व चविष्ट लागतात। ऑल टाइम सर्वांचीच फेवरेट अशी बटाट्याच्या काचऱ्याची डिश आहे। तर आपण बटाट्याच्या काचऱ्या करायला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रेरणा तुमचे सर्वांचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर मी बटाट्याची सालही काढून घेतली। सालं नाही काढली तरी पण चालतात, पण पोरींच्या थोड्या नखरा की सालं वगैरे नकोत, म्हणून मी मग असं मस्त बटाट्याला क्लीन करून घेतलंय। आता ह्याच्या मी काचऱ्या करून घेते अशा पातळ। विळीवर केल्या तरी चालतात। मी आता हे सुरीने करून घेते। ऑलरेडी माझ्या हाताला सुरी लागलेली आहे, त्याच्यामुळे बोट थोडंसं मी वर पकडलेलं। सुरीला भरपूर धार आहे। आपण या पातळ काचऱ्या करून घेऊयात। काचऱ्या करायला थोडा वेळ लागतो, पण रेसिपीला वेळ लागत नाही। कधीतरी खायला म्हणून चवीमध्ये थोडेसे चेंजेस म्हणून हे करू शकतो। ही रेसिपी खूप इझी आहे, पटकन होते आणि कोणीही करू शकतं। काचऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। स्वच्छ अशा मी धुवून घेतल्यात। आता आपण फोडणीला टाकूयात। इथे मी 2 चमचे तूप घातलंय। तुम्ही तेल घाला। माझ्या मुलीला तुपातल्या काचऱ्या खूप आवडतात म्हणून तूप घातलंय मी, आणि खरंच मस्त टेस्टी लागतात चपातीसोबत खायला ह्या। तुम्ही पाहिजे तर एकदा ट्राय करून बघा तुपातल्या। आता मी इथे मस्त फोडणी करून घेते। तर आपलं तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा राई घालते। राई चांगली तुपामध्ये फुटली पाहिजे। चांगली तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं। जिरं पण चांगलं फुललं की आपल्या काचऱ्यांना खूप छान स्वाद येतो, त्याच्यामुळे फोडणी जरा आपली व्यवस्थित झाली पाहिजे। राई आणि जिरं मस्त फुलून आलंय वरती। तर आता आपण पाव चमचा ह्याच्यामध्ये हिंग घालून घेऊयात। हिंगामुळे काचऱ्यांना खूप छान स्वाद येतो। आता चांगल्या स्वच्छ धुतलेल्या काचऱ्या मी याच्यामध्ये घालून घेतल्यात। व्यवस्थित परतून घ्यायचं। तेलामध्ये पहिल्यांदाच मसाला घालायचा नाही। मसाला जर घातला तर काळपट होतो आणि काचऱ्या पण काळपट दिसतात। आता व्यवस्थित मी हे परतून घेते आणि 1-2-3 मिनिटाच्या वाफेसाठी मी असंच गॅसवर ठेवून देते। गॅसची फ्लेम स्लो आहे। याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। 2 मिनिटाची वाफ आणायची आणि आता बघा आपल्या काचऱ्या अर्ध्या कच्च्या झालेल्या आहेत। तर या स्टेपला याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घालून घेते चवीपुरतं। इथे तुम्ही थोडासा चाट मसाला घातला तरी चालेल। चाट मसाला घातल्यावर पण खूप छान लागतं, किंवा लिंबू थोडंसं पिळलं तरी अजून चटपटीत होतं। इथे मी आता पाव चमचा हळद घातली। साध्या सिंपल काचऱ्या बनवते मी। आणि 1 चमचा इथे मी घरगुती मसाला घालून घेतला आहे, जो आपला साठवणीतला असतो तो। आता परत एकदा मस्त असं परतून घ्यायचं। मसाला पूर्णपणे कोट करून घ्यायचा आणि परत 1-2 मिनिटासाठी त्याला वाफ आणायची, त्याच्यामुळे काचऱ्या पूर्णपणे शिजतात। माझी थोडासा गोडसरपणा येण्यासाठी याच्यामध्ये मी अगदी पाव चमचा साखर घालून घेते। चटपटीत, तिखट आणि गोडसर ह्या काचऱ्या खूप भारी लागतात। याप्रमाणे यम्मी काचऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आशा करते माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।